बोर तर भरपूर आहेत. हे बघा बोरीला, नाही बघा अशी बोर आहेत. नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो, आज आम्ही दोघे मंथन आणि मी आलेलो आहे शेतावर. आणि शेतावर आलो आणि आज बोलू चला बोरं वगैरे आहेत, जाम पिकलेले आहेत. तर मंथन बोलते आपण पप्पा चला बोर आहे शेतावरती, ते आपण खायला जाऊया. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत मंथन आणि मी. तर मंथन मंथन आणि मी दोघंही आम्ही आता एक शेतावरची थोडक्यात एक आकडी अशी बनवलेली आहे, म्हणजे बांबूची त्याची काठी. आणि त्यांनी आता बोरं आम्ही पाडणार आहोत. तर मित्रांनो काय म्हणतात हो. तर आता बघूया आपण किती बोरं आहेत आपल्या शेतावरती. तर मित्रांनो खरंच असं आपलं जे बोरं खायला पाहिजे असतील तर आपल्याला कोकणामध्येच आपल्याला यायला पाहिजे. तरच आपल्या अशा शेतावरती बोरी आहेत त्या झाडांची बोरं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खायला मिळणार आहेत. तर तो बघा म्हणताना आता बोरं पाडत आहे मित्रांनो. आणि आता आम्ही दोघं जण ती बोरं खाणार आहोत. तर ती सुद्धा कशी आहेत प्रत्येक ठिकाणची टेस्ट ते आपल्याला तुम्हाला सांगणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा कधी यायचं असेल तर मित्रांनो नक्की कमेंटमेंटमध्ये सांगा की आम्ही सुद्धा अशा शेतावरती ठिकाणी यायचं आहे आणि बोरं खायला वगैरे काय ठिकाणी आहेत तिथं आपण तुम्हाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तर मित्रांनो हे बघा आणि माझ्या पाठी पाहू शकता इथे भात मळणी सुद्धा याने झालेली आहेत. आणि माझ्या पाठी बघा उडवी लागलेली आहे, गुंड्या याने बोलतात त्याच्यात. त्याने ही गुरांसाठी लागतात, त्यामुळं काही आहेत ते ट्रॅक्टरनी न काढता माणसं घेऊन शेतामध्ये मळणी काढतात. तर असे सर्व आहे. आणि काही बाजूला वाल वगैरे टाकलेले आहेत, माझ्या पाठी पाहू शकता. कंपाऊंडसुद्धा आहे. तर प्रत्येक म्हणजे शेतकरी आपापल्या ज्या मेहनतीने काय करायचं आहे ते करत आहे. तर बघूया, तर आपण जास्त बोलत नाही तर मित्रांनो आता आपण बोरांचा आस्वाद घेऊया. कशी कशी आहेत, मस्त लागतात बोरं. मला तर खूप म्हणजे लहानपणापासून मी इथे शेतावरतीच मित्रांनो राहिलेलो आहे. माझ्या मागे आहे ते शेत आपले आहे इथेच. आणि ह्या शेतावर म्हणजे जवळजवळ मी जवळजवळ 2.5 ते 3 वर्षापासून म्हणजे माझं आहेच, म्हणजे बालपणच इथंच मित्रांनो गेलेलं आहे. पूर्ण शेतावरच राहायचो आम्ही सर्व. हे आपलं शेत आहे वरती इथे. तर शेतावर म्हणजे रात्री वगैरे आपल्याला काही नसं वाटत, कारण रात्री पण फिरायची खूप म्हणजे अशी सवय झालेली. इकडलं जे काय प्राण्यांचं वगैरे ते आपल्याला माहीत आहे. इकडं पहिले डुकर ना, कोल्हे, ससे, तरस हे सर्व या ठिकाणी म्हणजे मित्रांनो मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आता कारण कमी झालेलं आहे. आणि जवळजवळ म्हणजे आता कोल्हे तर आपल्याला क्वचित आता दिसतात, कारण औषध वगैरे जास्त फवारणी चालू असतं शेतामध्ये. त्यामुळं काही खेकड्या वगैरे त्यांना टाकतात, तर ते खाल्ल्यानंतर मग ते मरतात. असं आहे, असं गोष्ट आहे. खरंच इकडं मजा शांत असं ठिकाणी शेतावर राहायला मजा यायची. आणि माझे मामांची सुद्धा शेतीवरती आहे, तिथे सुद्धा ते कनिंगड वगैरे आहेत, काशी ते असायची. तर चला तर जास्त आपण बोलत राहिलो तर बाकी आपल्याला बोरं वगैरे आहेत ती खायची राहतील. तर आपण बघूया इकडे बोरं किती आहेत, पिकलेली आहेत ती. तर आता बोरं पाडत आहे. बोरं तर भरपूर आहेत. हे बघा बोरीला पाहू शकता, ही पहिलीच आपली बोर आहे. आणि बोरं ही बघा भरपूर बोर आहेत, ती आलेली आहेत बोरीला. म्हणतात पाड चल बोरं. हा ती बघ आहेत वरती आहेत बघ. हा काढ. जमतंय ना, उंच आहे. हा खेच. हा ती बघा मित्रांनो अशी बोर इकडे खाली पडलेली आहे. ती बघा मस्त आहे बोर खायला. तर आपल्याला दाखवतो. हे बघा अशी बोर आहेत. ही बघा मंथन सुद्धा दाखवतं, मस्त आहेत आणि गोड आहेत. तर मंथनने खाल्लेलं आहे बघा. कसं आहे मंथन बोर? एक नंबर. गोड ना? हा, अतिशय गोड आहे. हा ना. चल आपण आणखीन कुठल्या बोरी आहेत त्याच्या पण खाऊ. तर मित्रांनो आता आम्ही बोरं कवलतो. चल मंथन बोरं कवल चल, आपल्याला घे. खिशात घेतलीस? हे बघा मित्रांनो ही अशी बालपणाची सवय असते, खिच्यामध्ये बोरं भरणं. हे आपल्याला माहीतच असेल, ज्याने ज्याने शेतावरती कोकणामधील शेतावरती बोरं खाली असतील ते प्रत्येकाला माहीतच असेल. तर
आज मंथनला सुद्धा घेऊन आलेलो आहे. तर मी सुद्धा आता खाणार आहे मित्रांनो. चला तुम्ही सुद्धा या खायला शेतावरील बोरं. अशी बोरं आहेत, गोड आहेत सॉरी बोरा. तर मस्त आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, खूप सारी बोरं पडलेली आहेत. हे बघा मस्त आहेत. हे बघा अशी बोरं आहेत सारी आणि खायला सुद्धा गोड आहेत एकदम. तुम्ही पण या खायला मित्रांनो. खरंच असं म्हणजे बोरे आहेत ही आपल्याला शेतावरच म्हणजे कोकणामध्येच खायला मिळणार आहेत आणि छान अशी ही बोरं आहेत. खरंच आणखी आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा दिवस होता तो म्हणजे आमचा बोरं खायचा दिवस. तर आता आम्ही पुढे आणखीन चाललेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.